3 मोटरसायकलींसह 1120 लिटर हातभट्टी दारू जप्त। भरारी पथकाची कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवर 3 दुचाकीस्वारांना हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 1 फेब्रुवारी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या 3 मोटरसायकली पकडल्या। या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशीनाथ पवार वय 39 वर्षे राहणार मुळेगाव तांडा या इसमास 5 रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारू त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक MH13 CG 4761 वरून वाहतूक करताना पकडले। तसेच सुरेश शंकर राठोड वय 40 वर्षे राहणार मुळेगाव तांडा या इसमास 5 रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारू त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH13 DS 9209 वाहतूक करताना ताब्यात घेतले। अन्य एका कारवाईत गोविंद बाबू चव्हाण व 39 वर्षे राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH13 DN 7428 वरून 4 रबरी ट्यूबमध्ये 320 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 57,400 किमतीच्या दारूसह एकूण 2,57,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा करसे व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली।